कोल्हापुरातील पंचगंगा नदीत दूषित पाणी सोडल्याचा आरोप केला गेलाय। तेरवाड बंधारा परिसरात अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत। पाण्यातील ऑक्सिजनच्या प्रमाणात घट झाल्याने माशांचा मृत्यू झालाय। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या वळीवाच्या पावसाचा आधार घेत काही उद्योगांनी पुन्हा एकदा आपल्या रासायनिक घटकांचे विषारी पाणी थेट पंचगंगा नदीत सोडल्याने संपूर्ण परिसरात प्रदूषणाचा भयानक परिणाम पाहायला मिळतोय। तेरवाड बंधारा ते शिरढोण पुलापर्यंत मोठ्या प्रमाणात मासेमारी नष्ट झाली असून अनेक मासे मृत्युमुखी पडतायत। प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। पंचगंगा प्रदूषण नियंत्रण मंडळ वरचेवर इथे येऊन तपासणी करून पाहणी करून जाते। त्यानंतर ते पाणी टेस्टिंगला नेतात। त्या पाणी टेस्टिंगचा काय उपयोग होत नाही आणि वरचेवर आता हे पाणी शेतीला वगैरे पाजवायला, त्यामुळे शेतकऱ्याच्या पायाला खास सुटणे, अंगाला खास सुटणे, त्यावर आरोग्याची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची हानी व्हायला लागल्या। बघितलं होतं कितीतरी हजारो लाखो मासे आता मेलेले आहेत। ऑक्सिजन त्यांना कमी पडत आहे आणि कितीतरी वर्ष झालं मी आंदोलन करत आहे, परंतु हे निर्धारलेलं सरकार आजपर्यंत नुसतं आश्वासन देत आलं आहे। ते पंचगंगेसाठी आम्ही करतो म्हणते, परंतु काय करत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।